हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. बघा तर मग दादूचं सगळं आवरून वगैरे झालं होतं. शर्लिन स्कूलला गेली होती आणि दादूला पण स्कूलला जायचं होतं. म्हणजे आज तर काय दादूचा फर्स्ट डे होता, त्याच्यामुळं काय झालेली मस्ती धिंगाणा म्हणजे मला पण खूप कौतुक वाटलं. 2 वर्षाचा मुलगा आहे, आज फर्स्ट टाइम स्कूलला चालला आणि जाताना पण त्याची मस्ती चालू आहे त्याच्या बाबांसोबत. बघा तर मग म्हणजे बाबा पण एवढे खोडीले त्याला चिडीला घालवतात आणि तो पण मग फायटिंगला सुरुवात करतो. बघा तर मग कसा आहे दादू डांबीस. आणि मला शेतातलं काम होतं, दादू स्कूलला गेला आणि मी शेजारच्या आंटींना बोलवलं होतं मला थोडंसं मदतीला. मला पण एवढं काही शेतातलं माहीत नसल्यामुळे त्या म्हणल्या की असं करायचं तसं करायचं, त्या मला सांगतच होत्या. आणि आज आम्ही लावत होतो दशरथ घासाचे बी. आणि मला आहे ना ते मी कधी शेतातलं असं काम केलेलं नसल्यामुळे मला एवढा वैतागायचा माहीत नव्हतं. पण आंटी होत्या माझ्या मागे, चला करा चला करा, त्यांचं चालूच होतं. मग मी करत बसत उठत कसं तरी त्यांनी बी टाकलेलं आणि मला फक्त विळा फिरवायचा होता, तर मी ते करतच होते. म्हणजे बघा तर मग कधी तुम्ही असं काम केलं आहे का? मी कधी केलं नाही बरं का. मी आज फर्स्ट डे आहे. मी कधी म्हणजे ट्राय कधी मला आवडतं शेतातलं काम करायला. म्हणजे स्वतःचं जर शेत असेल तर असं पडीक ठेवण्यापेक्षा आपलं काहीतरी करावं. आणि मला माझ्या शेळ्यांसाठी ना त्यांना घास वगैरे करायचा होता. आणि मी म्हणजे प्रत्येक वेळेस शेतात जाऊन गवत आणणं तर मला काही शक्य नसतं, म्हणून मी म्हटलं शेतात जर घास असेल तर ते लगेच सोडून टाकता येतो. बघायचं मग मी पाण्याची मोटर चालू केली होती दारं देण्यासाठी. आणि हे पण माझी पहिलीच वेळ आहे की दारं द्यायचं. म्हणजे काय खेळ होतं मला माहीत नाही, पण बघूयात, प्रयत्न करूयात. प्रयत्न आधी परमेश्वर असं असतं, म्हणून म्हणलं करूयात प्रयत्न, जे होईल ते होईल. म्हणलं काय असं काही नुकसान तर नाही ना होणार. झालं तर कौतिक, नाही झालं तर खायचे 2 शब्द आणि गप्प बसायचं म्हणलं. तर बघा तर मग मस्त पान असे वाफे वगैरे काढले होते सासऱ्यांनीच. मला फक्त पान देत होतं आणि एवढा थकवा आला होता मला की काय सांगू सांगा. त्यात आज माझा मंगळवार होता, उपवास होता आणि मला चहा पण नव्हता मी घेतला. 1-1:30 वाजले होते आणि अजून पण माझं कामच चालू होतं. तर ते पाणी देत होते मी, मला ते दारं काय द्यायला येत नव्हतं. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, हे जे माझ्या हातात आहे ना ह्याला दाताळं म्हणतात वाटतं, मला पण माहीत नाही. आणि हे दारं देतात ते काय बोलतात त्याला, खोऱ्याने दारं देतात. आणि मी घेतलेलं दातळ हे मला नंतर कळलं. सासूबाई म्हटलं अगं ह्यानी कधी दारं देतात का? म्हटलं जाऊ द्या आता काय करता, माहीत नाही, केलं तर केलं नाही का. आणि मग नंतर करतच होते. नंतर पप्पा पण माझ्यापाशी येऊन बसलेले, त्यांना खूप कौतिक वाटत होतं की कशी करते माझी पोरगी. सारखं मला सांगायचे असं कर तसं कर, बसून बसून त्यांची हुकुमगिरी चालू होती. आणि नंतर मी म्हणले की नाही का शेतामध्ये थोडंसं घास, जे हत्ती घास आहे त्याची थोडेसे बेट लावायचे होते, म्हणून मी गेले शेतामध्ये. आणि हे आपल्या शेतातला हत्ती घास आहे, त्याची बेट काढण्यासाठी मी आले आणि मी त्याला कापत होते. तर बघा तर बघा ह्याचे जे छोटे छोटे तुकडे करायचे आणि जिथं डोळा आहे ते शेतामध्ये लावायचा. म्हणून मी ते घास वगैरे काढला आणि माहीत नव्हतं किती काढायचं आहे, म्हणजे थोडंसं काढून घ्यावं आणि जसं लागेल तसं परत काढायला यावं. नंतर मी काढला. तर बघा तर मग आणि शेजारची आंटी पण माझ्यासोबत बोलत होत्या. म्हणलं गप्पा करत करत घास पण काढला आणि म्हणलं चला तर मग जाऊन टाकूयात. आणि मग मी गेले घास टाकायला. तर म्हणलं ते वरचं जे पानं आहे ते शेळ्यांना टाकूयात आणि तो घास जे आहे खालचे बेट तर ते मला शेतात लावायचे होते. आणि मग म्हटलं बेट मला ते तोडून घ्यायचे होते. बसले, वैताग पण खूप आला होता, उपवास होता, भूक लागली होती, काम खूप पडलं होतं, करणार काय. चला आता काय, तुम्ही तर बघितलायच ना माझा व्हिडिओ, लव्ह मॅरेज केलं आणि पस्तावले असा खेळ झालाय माझा. मी कधी केलेलं नाही आहे आणि हे कसं मला करावं लागते, मला आवडते शेतातलं म्हणून मी खूप आवडीने करते. चला एक चेष्टा केली आहे मी की लव्ह मॅरेज केलं पस्तावले, असं काही नाही आहे. मी खूप हॅप्पी आहे. आणि बघा तर मग आज सकाळी टायगरने खारुताईला पकडलं होतं म्हणून मी त्याला खूप ओरडलेली. तर आता कशी येऊन लाडीगुडी लावतोय मला. सकाळपासून आलाच नव्हता माझ्याकडे, मी त्याला मारलं होतं म्हणून. आणि आता आला लाडीगुडी लावायला. आणि बघा तर मग पप्पा घरी गेले, त्यांना काही घरात पण बसवत नव्हतं, त्यांना माझ्यापाशीच येऊन बसायचं होतं. मग म्हणलं की या मग बसा तुम्ही इथं माझ्यापाशी. मग मी त्यांना खुर्ची वगैरे दिली आणि त्यांना बसवलं. आणि मग नंतर मी निघाले परत शेतामध्ये. दारं वगैरे ते पाणी सोडायचं होतं. आणि नंतर ती जी पाला होता हत्ती घासाचा तो म्हणल्या शेळ्यांना टाकावा. आता त्या तर काय माझी वाट बघतच बसल्या होत्या, म्हणून मी नुसता पाला जो राहिला होता तो गेली शेळ्यांना टाकायला. म्हणजे सकाळपासून काम चालू असल्यामुळे मला काय त्यांच्याकडे लक्ष देणं झालंच नाही. थोडंसं आईंनी गवतच टाकलं होतं, त्यांना थोडंसं ती पानं टाकली. आणि ही जी कुटी करून ठेवली होती सासऱ्यांनी, तर मग म्हणलं ते पण आता गाईसाठी टाकावं गाईला, म्हणून ते जमा केली पातेल्यामध्ये आणि टाकली गाईला. घरात येऊन बघितलं तर बघा जियान कसा झोपला होता, मस्त त्याच्या झोपा चालत. आईशे बाबा कोणाची तरी, आमचं काय, आमचं तर काम चालूच होतं. आणि नंतर हे बघा मी जे ते बेट होते ते तोडून घेत तुकडे केलेले होते ते म्हणलं शेतामध्ये लावावेत. मी पण कधी लावलेले नाही आहे, आज लावतीये. तर घरी कोण नसल्यामुळे मलाच करावं लागते. आता दादूला स्कूलला घेऊन गेले होते सासरे आणि आई,
तर मी असं अशा पद्धतीने लावते, कारण असं म्हणतात की हे कसं जरी टाकलं तरी येतात. आणि ते खूप थोडंसं म्हणजे 4 बोटं आतमध्ये दाबायचं होतं, तर मग मी पायानेच दाबत होते. नंतर पप्पांना जेवण द्यायचं होतं मला, पण मी पप्पांना जेवण घेण्यासाठी आले. आणि बघा तर मग म्हणजे मी काम करते म्हणून पप्पांना घरात बसवत नव्हतं, म्हणून मला म्हणले मी तुझ्यापाशीच बसून जेवण करतो. आणि ते बसले झाडाखाली जेवण करायला. आणि मग दारजी 1-2 झाले होते सऱ्या, मग ते बदलायचं होतं म्हणून मी आले शेतामध्ये. आणि त्यांचं ते बदलत होते, म्हणजे पाणी इकडच्या वाफ्यातून तिकडच्या वाफ्यात सोडत होते. तर बघा तर मग म्हणजे कधी कधी असं काम करायला छान वाटतं, पण मी रोज नाही करू शकत बाबा, मला नाही होणार. आणि पप्पांचं पण जेवण झालं, त्यांनी मला आवाज दिला, मला हात दे, मला उठवून बसायचं खुर्चीवर. म्हणून मी आले आणि पप्पांना हात वगैरे दिला. आणि ते मला म्हणत होते तू काय करते, म्हणलं मी व्हिडिओ करते. तर ते म्हणले नको नको नको. म्हटलं पप्पा एकदा बाय करावं, तर हसायला लागले. आणि मग बाय केलं. नंतर मी लगेच आले फटाफट. आणि मला ते थोडंसं लावायचं राहिलं होतं, म्हणलं ते पण लावून घ्यावं. आणि ते लावत होते न. दादूचं काय चाललंय काय माहिती स्कूलमध्ये जाऊन. आज माझ्या डोक्यामध्ये तो पण विचार होता की आज फर्स्ट टाईम गेलाय स्कूलमध्ये, रडतोय की काय. त्याच्या आजी त्याला घेऊन गेल्या होत्या. आणि दादू हा असा डांबीस आहे, त्याला कुठं जर फ्रेंड वगैरे भेटला ना तो त्याला मारून येईल. आणि खेळण वगैरे म्हणलं, मग त्यामुळे काही जास्त काळजी नव्हती. आणि त्याची आजी पण असल्यामुळं म्हणलं मी पण निवांत होती, म्हणलं दादू नाही आहे तोपर्यंत फटाफट काम तरी करून घ्यावं. पण कसं दादूने ही गोष्ट मला करून दिलीच नसती, पाण्यामध्ये खेळला असता. आणि कसं लगेच वातावरण पण चेंज होत असल्यामुळे त्यांनी आजारी पडायला नको, म्हणून एवढी तेवढी काळजी घेतलीच पाहिजे. म्हणून तो नाही आहे तोपर्यंत मी पण चान्स मारून घेतला लगेच. आणि ते लावून घेतलं फटाफट फटाफट. किती छान, म्हणजे छान पण वाटते. आणि मला वैताग पण खूप आलेला म्हणजे कंटाळा आलेला, मी कधी केलेलं नसल्यामुळे. आणि मला करता पण येत नव्हतं माहिती आहे कसं लावायचं कसं नाही. आता बघूयात सासरे सांगतील, काय चुका काढतील तर होत्या तसं होत्या ना. आणि ते लावून झालं आणि घरी आले आणि बघितलं तर माझ्या पायात आहे ना काटा घुसलेला. आणि माझ्या पायाला पण खूप लागलेलं बघा. तर मग दादू पण स्कूलमधून आला होता आणि त्याला मी म्हणलं दादू मला बाव झाला, तर त्यानं माझा काटा काढत होता. बघा माझ्या पायात काटा घुसला. आणि मला माहीत नसल्यामुळे मी बिना चप्पलची फिरत होती त्याच्यामध्ये. बघा पायाला एवढं कापलं होतं किंवा सगळीकडे रक्त लागलेलं. चलो बाय बाय, भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम. खूप दमले मी आज, बाय.